शासन निर्णयात अंशतः बदल करून सर्व लिंगायत समाजाला लाभ देण्याची आमदार सुरेशभाऊ खाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासन निर्णयात अंशतः बदल करून या महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाजाला मिळावा याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई इथं प्रत्यक्ष भेट घेऊन दिले। त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री व राज्याचे सहकार सभा तथा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याशी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी चर्चा केली। या चर्चेमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व माननीय नामदार अतुलजी सावे यांनी लिंगायत समाजाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच शासन निर्णयात अंशतः बदल करून संपूर्ण लिंगायत समाज बांधवांचा मेळाव्यांना लाभ करून देण्याची तरतूद करण्यात येईल असं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मुंबई इथून दिली आहे। महामंडळाचा लाभ संपूर्ण लिंगायत समाज बांधवांना मिळावा यासाठी सर्व लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं माजी भाजप नगरसेवक गणेश माळी आणि लिंगायत समाजोन्नती परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष व सांगली शहर जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष बाबासाहेब अळतेकर यांनी निवेदनाद्वारे मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली होती। त्यांच्यासह माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, भाजपचे पदाधिकारी जयगंड कोरे, उमेश हरगे, अनिल हरगे, विक्रम पाटील, ईश्वर जनवाडे, मिलिंद हरगे, नंदू गौराजे, प्रवीण यादवाडे, सागर पारशेट्टी, प्रशांत अगळगावे, सागर मगदूम, श्रीकांत महाजन, निलेश पाटील, सचिन मंगावती, सचिन गाडवे, अमित इसापुरे, अजिंक्य कत्तिरे, अभिजित गौराजे यांच्यासह लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला।